शहरातला पक्षी वैभव वाचवण्यासाठी शहरातील प्राणी व पक्षीप्रेमी संघटनांकडून चला पक्षी वाचवूया हा उपक्रम राबवण्यात आला। वाढत्या विस्तारात पक्ष्यांचं जीवन विस्कळीत झालंय। मग आपल्या शहरातलं हे पक्षी वैभव जपण्यासाठी सकाळ माध्यम समूह आणि शहरातील विविध पक्षी प्राणीप्रेमी संघटना यांच्यातर्फे चला पक्षी वाचवूया हा संयुक्त उपक्रम राबवण्यात आला। शहरातून प्रबोधन रॅली काढण्यात आली, तसंच पक्षी पुनर्वसन केंद्राची स्थापनाही करण्यात आली आणि उद्यानात कृत्रिम घरटी बसवण्यात आली आहेत। ह्या आम्ही बागा ज्या काही केलेल्या आहेत, सांगली शहरामध्ये जवळपास 27 बागा आहेत। ह्या 27 बागांमध्ये जे काही पक्षी येत आहेत, ह्या सर्व पक्ष्यांना चांगलं पाणी मिळावं, त्यांना आवश्यक असणारं अन्न मिळावं आणि त्याच्याबद्दल सर्व लोकांनी एकत्रित येऊन हे काम करावं। याबरोबर ह्या संघटना ज्या काम करतायत, ज्यांना समाजाचं पाठबळ मिळत नाहीये, हे करत असलेले काम हे एकाकी दिसत आहे सध्या, पण याला सुद्धा महानगरपालिका नक्की एकत्रित करून, ह्या सर्व संघटनांना एकत्रित करून ह्याला नक्की पाठबळ देईल आणि त्याबरोबर त्यांना आवश्यक असणारी मदतही करेल। हाही ह्यामधला हेतू होता, तो नक्की साध्य झाला असं मला वाटतंय। सकाळ समूहाच्या समूहानं जो हा कार्यक्रम आज पक्षी दिनाच्या निमित्त कार्यक्रम आयोजित केला, ह्याच्यामध्ये शाळेतील मुलं, नागरिक, पक्षीप्रेमी आणि इतर ज्या पदाधिकारी आणि डॉक्टर्स, नगरसेवक सर्व सहभागी झाले आणि हा एक मेसेज आम्ही आज देण्यामध्ये मेसेज देण्यामध्ये आम्ही एक हा संदेश दिला आहे की पक्षी वाचवा, पक्ष्यांसाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे। हा एक जनजागृती मेसेज सर्वांना पोहोचेल अशा दृष्टीने आपण एक रॅली काढून हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।